या ड्रॉवर मध्ये पण नाहीये. जरा धर रे. अरे 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 काय रे हे अथर्व. काय? सॉरी सॉरी, मी डबा चुकून उलटा पकडला. सॉरी. उचलतो मी. चावी? कसली चावी आहे ही? कोण जाणे. बघू. मी पण कधी बघितली नाही. पहिल्यांदाच बघतीये. काकी, एखाद्या तिजोरीची वाटते चावी. बघ त्याच्यावर काहीतरी लिहिलंय. आई, हाक मारत होतात का तुम्ही? मी जरा कामात होते. हो अगं, ते जरा मी काहीतरी शोधायचं होतं मला, म्हणून मदतीसाठी म्हणून तुला हाक मारली होती. पण आला ना अथर्व, आला. ओके. मला वाटलं काही महत्वाचं काम असेल म्हणून हाक मारली तुम्ही. मानसी, कॉफी तरी घे प्लीज. जेवली सुद्धा नाहीये. ईशाच्या स्कूल टीचरने सुद्धा मला तिला भेटू देऊ नये. सई, काय चाललंय हे सगळं? इतके दिवस मीच तिला शाळेत आणत आणि सोडत होती ना. मग मी एक सांगू तुला, तू सरळ दळवींच्या घरी जा आणि ईशाच्या समोर जाऊन उभी राहा. त्याने काय होणार आहे? अगं, तू शाळेत गेलीस तेव्हा तुला तिला बघताही आलं नाही ना. निदान तुला ती दिसेल, तुला बरं वाटेल. आणि मुख्य म्हणजे तिलाही तू दिसशील. मी तुला सांगू का, हे असं केल्याशिवाय तुमची भेट होईल असं वाटत नाही मला. नकोच, जाऊ दे. नकोच ते सगळं. अगं, ही कुठली मानसी बघतीये मी? तू दिल्लीहून इथे आलीस तेव्हा कशी होतीस तू? आठव जरा. तुझ्याकडे बघून मी इतकी इम्प्रेस झाले होते की तुझ्यासारखंच व्हायला हवं असं वाटत होतं मला. केवढा आत्मविश्वास होता तुझ्याकडे मानसी. कुठे गेलाय आता तो सगळा? ही ती मानसी नाहीच आहे. गेलाय सगळं कॉन्फिडन्स. मग मिळवतो परत.